हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्ली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला। आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती, तर 20हून अधिक जखमी, एक संशयित ताब्यात। दिल्ली स्फोटामध्ये जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला। ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश मॉड्यूलशी संबंधित। फरीदाबाद छाप्यानंतर अन्यत्र मोठ्या स्फोटाचा प्रयत्न होता। दिल्ली स्फोटांबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती। घटनास्थळी छर्रे, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळल्या नाहीत, तर स्फोट झालेल्या गाडीचे पार्ट्स ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल। दिल्लीतील स्फोटानंतरही मोदींकडून नियोजित दौरा कायम। राजाच्या 17व्या वाढदिवसाला उपस्थित राहणार। दिल्ली स्फोटानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये। पंतप्रधान मोदींची अमित शहांसोबत चर्चा। शहांची घटनास्थळी पाहणी, तर गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात। स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचा प्रवासाचा मार्ग उघड। दिल्ली हरियाणा बदरपूर सीमेवरून कारची दिल्लीत एंट्री। कारमध्ये बसलेल्या संशयिताचा फोटो यंत्रणांच्या हाती। दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट। CSMT स्थानकासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ। नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी। वर्षा बंगल्यावर जिल्हा निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत बैठक। हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, अनिल देसाई उपस्थित राहणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत 31.4% मतदान। 14 नोव्हेंबरला मतमोजणी।